नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज मी बऱ्याच दिवसातून मसाला भेंडी बनवणार आहे. मी नेहमी साधीच भेंडी बनवते. साधी म्हणजे फक्त लसूण, मोहरी, जिरं आणि हिरवी मिरची घालून साधी भेंडी बनवते. साधी भेंडी खायला छान लागते, पण अशी मधूनमधून केव्हा तरी मसाला भेंडी बनवते. आणि मसाला भेंडीत मी आवर्जून मॅगी मसाला घालते. मॅगी मसाला घातला की मसाला भेंडी खायला खूप छान लागते. चिमूटभर हळद टाकायची आहे. एक छोटा बटाटा सालं काढून चिरून स्वच्छ धुवून घेतला. आता झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिट बारीक गॅसवर बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. 2 मिनिट बटाटा वाफेवर शिजवून घेतला की बघा बटाटा छान शिजतो. आणि बटाट्याला असं वाफेवर शिजवलं, या मसाल्यात शिजवलं की बटाट्याला चवसुद्धा छान येते. आता इथे मी भेंडी स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे. भेंडी जर चिकट नको असेल तर भेंडी चिरायच्या अगोदर धुवून घ्यायची आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आणि नंतरच भेंड्या चिरून घ्यायच्या, म्हणजे भेंडी चिकट होत नाही. अर्ध टोमॅटो चिरून घेतला आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये काही आपण मसाले ॲड करणार आहोत. मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे. 1 चमचा मीठ घालणार आहे. तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. 1 चमचा मॅगी मसाला घालणार आहे. आणि आता हे सर्व मिक्स करायचं आहे. मॅगी मसाला घालून, हिरवी मिरची आणि लाल मिरची पावडर घालून तुम्ही एकदा मसाला भेंडी बनवून बघा, खूप छान लागते. आता हे सर्व मिक्स करून झालं की याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवर 5 मिनिटे भेंडी शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. बघा, ही भेंडी अजिबात सुद्धा चिकट झाली नाही आणि वास तर खूप सुंदर येत आहे, कारण याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, लाल मिरची पावडर, मॅगी मसाला घातला आहे. त्यामुळे या सर्व मसाल्यांचा कॉम्बिनेशन खूप छान झालं आहे आणि अशी मसाला भेंडी खायला खूप छान लागते. आणि बघा, भेंडी थोडीसुद्धा चिकट झाली नाही. तर मस्त अशी आपली मसाला भेंडी तयार झाली आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं नाही आणि याची वाफ जाऊन द्यायची आहे. जर तुम्ही लगेच याच्यावर झाकण ठेवले तर मग भेंडी चिकट होती. अशीच भेंडी कढईमध्ये ठेवून द्यायची आहे आणि लगेचच खायला घ्यायची आहे. आणि बघा, आज जेवायला मस्त कैरी बनवली आहे. आमच्या झाडाला कलमी आंब्याची कैरी खूप छान लागते. थोडीशी आंबट गोड आणि याच्यावर हळद, मीठ, लाल मिरची पावडर टाकली आहे. अशी कैरी तुम्ही बनवून खाऊन बघा, खूप छान लागते ना. कलर करायचा चाललाय. सगळा पसारा बाहेर काढून ठेवलाय. हॉल मोकळा केलाय. POP वाली आलीच नाही ती कलर करायच्या अगोदर. त्याच्यामुळं आता बाहेरचं कलर करायचं चाललंय. आज आलेत बघा POP वाली. आज चालली POP. पाहुणीच आहे ती बरं का आमची POP वाली. आणि छान POP करतात. POPचं काम झाल्यावर मी तुम्हाला परत दाखवते POP. आता त्यांचं बेस तयार करायचा चाललाय.
एक फर्निचरवाला आहे, एक लाईटवाला आहे, एक POP वाला आहे. माझ्या मावशीच्या गावची आहे तीही. अगोदर माहित नव्हतं, इथं आल्यावर माहित झालं पाहुणी येते ती. इकडं कलर करायचा चाललाय बघा. हॉलला POP करून घ्यायची होती, त्यामुळं अगोदर बाहेरचा सर्व कलर करून घेतला. कारण पावसाळ्याचे दिवस पण आहेत. बाहेरून कलर करायचा म्हटलं तर पाऊस आला तर कलर धुवून जाईल, म्हणून अगोदर बाहेरून कलर करून घेतला. पण यंदा बघा पावसाने कुठं दडी मारली आहे, पाऊसच नाही. पावसाच्या भीतीनं आम्ही कलर करून घेतला. दुसऱ्या मजल्यावर आमचा पत्रा होता, पत्रा काढून आम्ही स्लॅब घातला आणि पहिल्या स्लॅबवरून हा जिना लावला आहे दुसऱ्या स्लॅबवर जाण्यासाठी. दुसऱ्या स्लॅबवर बघा वॉटरप्रूफ कलर केला आहे. वॉटरप्रूफ कलर केला की पावसाचं पाणी लीक होत नाही आणि स्लॅबही गळत नाही आणि गरमीच्या दिवसात जास्त उकडतही नाही. वॉटरप्रूफ कलर करून घेण्यात 2 फायदे आहेत. आमच्या घरावरून बघा बाजूचं आसपासचं सगळं वातावरण कसं आहे आणि हा आहे आमच्या घराचा समोरचा कलर. कसा वाटतोय तुम्हाला आमच्या घराचा कलर? POP वाल्यांना बरेच दिवस झाले सांगितलं होतं, पण सगळीकडे भरपूर कामं चालू आहेत, त्यामुळे POP वाल्यांना वेळच भेटला नाही. आणि POP वाले येईपर्यंत आतल्या 2 रूम किचन कलर करून झाल्या होत्या. शेवटी कलरवाल्यांना 2 दिवस सुट्टी घ्यायला लावली, कारण POP झाल्याशिवाय हॉलला कलर करता येत नव्हता. बाहेर पिअर्सला सुद्धा आम्ही कलर करून घेतला, त्यामुळे अंगणसुद्धा खूप छान दिसत आहे. जर कोणाला पिअर्सला कलर करून घ्यायचा असेल तर त्यांनी पिअर्सला नक्की कलर करून घ्या. आम्हाला पण माहीत नव्हतं की पिअर्सला कलर भेटतो म्हणून. आम्ही कलरवाल्यांना विचारलं की पिअर्सला कलर करून भेटतो का, तर ते म्हटले चालेल, आपण बघूया, भेटला तर करूया. फक्त घराला कलर दिला आणि बाहेर अंगणात पिअर्सला कलर नसला तर मग एवढं चांगलं दिसलं नसतं. पण आता खूप छान दिसतंय. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.